प्रत्येक माणूस या ठिकाणी असेल आणि त्यामध्ये आमचे भगीरथ महाराज सुद्धा सगळे नाना हे सगळे महाराज मंडळी सुद्धा आम्हाला त्या लग्नाला तुमच्या येता नाही आलं पण आज भगवान परमात्म्याच्या या विवाह करता भगवान गणपती बाप्पाचे 2 विवाह त्या ठिकाणी पार पडल्याच्या नंतर इकडं कार्तिकीय महाराजाचं भ्रमण करतायत. भ्रमण करता 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 अनेक वर्ष लोटले. इकडं तिकडं गणपती बाप्पाला 2 पुत्रही प्राप्त त्या ठिकाणी झाले. त्यांचं नामकरण शुभ आणि लाभ त्या ठिकाणी नामकरण ठेवण्यात आलं. कार्तिकेय महाराज अजून इकडं भ्रमण चालूच आहे. ते बालक थोडे मोठे होऊ लागले आणि मोठे झाल्याच्या नंतर त्या कैलासावरती खेळू लागले, बागडू लागले आणि तेवढ्यात कार्तिकीय महाराजांचं आगमन त्या कैलासावरती झाल्याच्या नंतर कार्तिकीय महाराज येतात आणि आल्याच्या नंतर कार्तिकीय महाराजांना हे 2 पुत्र असणारे काय झाले नद्यस्पती. ते म्हटले अरे कैलासावरती एवढे लावण्यवान सुंदर आणि गणपती बाप्पा सारखे दिसणारे हे मुलं म्हटले कोणाचे असतील. विचारलं त्यांना अरे बाळांनो कोणाचे काय नाव आहे तुमचं. त्याने सुंदर त्या ठिकाणी नाव सांगितलं. म्हटले माझं शुभ नाव आहे आणि माझं लाभ नाव आहे. ते म्हटले कोणाचे पुत्र आहे. म्हणजे गणपती महाराजांचे पुत्र. म्हटले गणपती माझा लहाना भाऊ. ते म्हटले तुमचे भाऊ आहे त्यांना माहिती नाही पण भगवान शंकराचे पुत्र आहे. आमचे बाबा असणारे भगवान शंकर आहेत, आमची आजी असणारे माता पार्वती. ते म्हटले माझ्या आधी आणि गणपती कधी आला. म्हणजे आल्याच्या नंतर त्याचा विवाह झाला. हे मुलं मोठमोठाले झाले, बोलू लागले. बोलण्यामध्ये मला आता नाव सांगू लागले. एवढ्या लवकर कसा आला म्हणले गणपती. कार्तिकीय महाराजांना राग आला. तन 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 करत असणाऱ्या भगवान शंकरापाशी महादेवाने पार्वतीपाशी पोहोचले आणि पोहोचल्याच्या नंतर त्यांना विचारलं. म्हटले आई गणपतीचा विवाह कसा का गणपतीचा विवाह केला. म्हटले तुम्ही आधी. अरे गणपती मला कधीच त्या ठिकाणी पृथ्वी परिक्रमेमध्ये कधी आमची भेट झाली नाही. माझ्यापासून पुढे कधी गेला ते मला दिसलं नाही. माझं मोर वाहन असणार ते म्हटले महाराज कधी त्याने मुक्काम केला नाही. रात ना दिवस आम्ही ते असणारी पृथ्वीची परिक्रमा करत होतो म्हटले. आणि तुम्ही म्हटले इकडे गणपतीचा विवाह केला कसा का कशामुळे म्हटले सांगा. पृथ्वी परिक्रमेचं ठरलं होतं ना मग याला का तुम्ही विवाह केला. माता पार्वतीने सांगितलं. म्हणजे तुझ्या बापाला विचार म्हटले. जा म्हटले तिकडे. भगवान शंकराकडे पाठवले. भगवान शंकराला तोच प्रश्न. भगवान शंकर म्हणतात घडलेला सगळा वृत्तांत भगवान शंकराने सांगितल्याच्या नंतर कार्तिकीय महाराजांना तो पटायला. कार्तिकीय महाराज म्हणतात नाही असं जर असतं म्हणले तर मी सुद्धा याच ठिकाणी परिक्रमा पूर्ण केली असते. ब्रह्मदेवाला बोलवण्यात आलं. ब्रह्मदेवाने तीच सगळी कथा त्या ठिकाणी सांगितली. म्हणले ऐका आई वडिलांची पूजा करून जर त्या ठिकाणी परिक्रमा जर केली तर पृथ्वी परिक्रमेचं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. सगळी कथा सांगितल्यानंतर कार्तिकीय महाराजाने पण घेतला. म्हणले आता मी या ठिकाणी विवाह करणार नाही. जीवनात कधीच विवाह करणार नाही म्हणले. आणि मी असणार त्या ठिकाणाहून ते कार्तिकीय महाराज निघाले आणि निघून कौचिकीय पर्वतावरती त्या ठिकाणी काय करू लागले तप करू लागले. तपश्चर्या करता बसले. कौचिकीय पर्वतावरती तप करतात. एकदा माता पार्वती भगवान शंकराला म्हणतात देवा चला ना एकदा त्या देवाकडे जाऊ. त्या आपल्या मुलाला आणू, त्याला बोलू, त्याला असणार विवाह करण्याकरता प्रवृत्त करू, त्याचा सुंदर विवाह करू, लेकरं नातवं होतील. म्हटले तो आनंदाने राहील. चला म्हटले एकदा त्याच्याकडे. भगवान शंकर माता पार्वतीच्या विनंतीनुसार गेले. विनंती करू लागले त्या असणाऱ्या कार्तिकीय महाराजांना. पण कार्तिकीय महाराज म्हटले नाही आता मी त्या ठिकाणी विवाह करणार नाही. तुम्हीच